करमाळा नगरपालिकेचं जे आहे ते मतदान झाल्यानंतर या निवडणुकीसाठी जे आहे ते 72 पॉइंट जे आहे ते 72% जे आहे ते मतदान झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील या बिल्डिंगमध्ये जे आहे ते ठेवण्यात आले. यावेळी आपण पाहू शकतो की या ईव्हीएमच्या संरक्षणासाठी जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असून 21 तारखेला जे आहे ते या निकालाचं जे आहे ते मतदारांचा कौल होणार आहे. आपण पाहू शकतो की काल जे आहे ते अनेक मतदारांचं जे नशीब आहे ते या ईव्हीएम मध्ये बंद झाल्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं ते मतदारांनी कुठल्या उमेदवाराला कौल दिलेला आहे हे ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी जे या ईव्हीएम मशीन ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचं देखील प्रशासनाच्या वतीनं सीसीटीव्हीच्या निगराणी देखील खाली ठेवण्यात येत असून जे उमेदवार आहेत त्यांना देखील वारंवार या ईव्हीएमच्या सुरक्षा कशा पद्धतीने आहे ते देखील पाहण्याची परवानगी जी आहे ती निवडणूक आयोगानं दिल्यानंतर देखील करमाळा प्रशासनाच्या वतीने देखील यामध्ये जे आहे ते सर्व उमेदवारांच्या नोंदी ठेवत या जे ईव्हीएमची सुरक्षा कशा पद्धतीने आहे हे पाहण्याचं लक्ष दिले असून 21 तारखेला करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल मात्र होणार असून यावेळी त्यानंतरचं जे आहे ते उमेदवारांचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.